ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. ॲडव्हर्बचं काम आहे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतोय. रन फास्ट, स्पीक्स क्लिअरली, कम एस्टरडे. फास्ट, क्लिअरली, एस्टरडे हे ॲडव्हर्ब आहे. आता बघा एक्झाम्पल आपण बघणार आहोत, इमेजेसद्वारे समजून घेऊ. रन फास्ट, रन हे याच्यामध्ये कशाचं काम करतोय? यस, हे वर्ब आहे आणि फास्ट हे काय आहे? ॲडव्हर्ब आहे. म्हणजेच रनबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच कोण नाही? ॲडव्हर्ब आहे. त्यालाच आपण क्रियाविशेषण म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण समजून घेऊया. वॉक, वॉक स्लोली, हळुवार चाला. वॉक कशाचं काम करतोय? वॉक हे वाक्यातलं वर्ब आहे म्हणजेच क्रियापद आहे आणि स्लोली हे ॲडव्हर्ब आहे. डे स्टुडंट, आपण समजून घेतोय ॲडव्हर्ब म्हणजे काय. वर्ब आणि ॲडव्हर्ब. आता बघा वर्ब आपण बघतोय रन्स हे कशाचं कोण आहे? वर्ब आहे आणि फास्ट हे कोण आहे? ॲडव्हर्ब आहे. म्हणजे क्रियापदासाठी काम करतो. नेक्स्ट, ॲडव्हर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह. कधीकधी म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बघतोय की हे जे ॲडव्हर्ब आहे हे ॲडजेक्टिव्हच्या समोर आपण वापरतो. शी इज व्हेरी ब्युटिफुल, या ब्युटिफुलसाठी ॲडव्हर्ब वापरला गेलेला आहे. ॲडव्हर्ब आणि ॲडव्हर्ब, दोन ॲडव्हर्ब सोबत आपण बघतोय बऱ्याच सेंटेन्सेसमध्ये. सी स्पीक्स टू लाऊडली, टू आणि लाऊडली हे दोन्ही यामध्ये ॲडव्हर्ब आहेत. प्रियमित्रांनो, टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब. ॲडव्हर्बाचे प्रकार कोणते कोणते आहेत? ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आणखीन प्रकार आहेत बघा. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, ॲडव्हर्ब ऑफ रिझन, कॉज आणि इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब हे ॲडव्हर्बाचे प्रकार आहेत. ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजेच कालदर्शक क्रियाविशेषण. कालदर्शक म्हणजे टाईम रिगार्डिंग, टाईम सांगणारे काही शब्द आहेत, त्यालाच आपण ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणतोय. एस्टरडे, टुडे, नाव, टुमॉरो, सून हे जे शब्द आहेत हे ॲडव्हर्ब ऑफ टाईमचे आहेत. एक्झाम्पल बघा. आय विल कॉल यू टुमॉरो. टुमॉरो याच्यामध्ये कोण आहे? ॲडव्हर्ब आहे. सी अराइव्ड एस्टरडे, म्हणजे याच्यामधून काय कळतो आपल्याला? काळ दर्शवला जातो आहे, बरोबर आहे. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. आता ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे काय? असे शब्द जे ठिकाण दर्शवण्यासाठी आपण वापर केला तो किंवा वापरला जाते. कम हेअर, इकडे ये, आहे ना, तिकडे जा, हे जे वर्ड्स आहेत हे आपण जे बघतोय ते ॲडव्हर्ब ऑफ प्लेसचे एक्झाम्पल आहेत. आउटसाईड, इनसाईड हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत ॲडव्हर्ब ऑफ प्लेसचे. नेक्स्ट बघा. कम हेअर आपण म्हणतो इकडे ये. सी लुक्ड एव्हरीवेअर, ती सर्वत्र पाहिले, तिने सर्वत्र पाहिले आणि मुले आत खेळत आहेत. तर इनसाईड हे कशाचं काम करतोय? ॲडव्हर्बचं आहे. ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी किंवा डिग्री आपण म्हणतोय. एक्झाम्पल त्याचे व्हेरी, टू, क्वाईट, आहे ना, ऑलमोस्ट हे जे एक्झाम्पल्स आहेत. इनफ हे ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी किंवा डिग्रीचे आहेत. शी इज व्हेरी हॅपी, ती खूपच आनंदी आहे. द वॉटर इज टू हॉट, पाणी खूप जास्त गरम आहे. द वर्क इज कम्प्लिटली फिनिश. आता इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब कोणते आहेत बघा. तर वेन, वेअर, वाय आणि हाऊ हे जे आहेत हे इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्बचे एक्झाम्पल्स आहेत. ॲडव्हर्ब ऑफ रिझन किंवा कॉज सांगणारे आहेत. तर ॲडव्हर्ब देअरफॉर, दज, हेन्स हे जे एक्झाम्पल्स आपण बघत आहोत हे ॲडव्हर्ब ऑफ रिझनचे आहेत. सो बघा डिअर स्टुडंट, ही वॉज एल देअरफॉर ही डिड नॉट कम. तो आजारी होता म्हणून तो आला नाही. रिझन किंवा कॉज सांगण्यासाठी याचा वापर आपण करत आहोत की यामुळे घडलं, त्यामुळे ते घडलं. येस. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, रीत किंवा पद्धत दाखवणारं ॲडव्हर्ब आहेत. कशा पद्धतीने एखादी गोष्ट घडत आहे, बरोबर आहे ना. हळुवार चाल, स्लोली, क्विकली, बरोबर आहे ना, केअरफुली हे जे वर्ड्स आहेत डिअर स्टुडंट हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनरचे आहेत. ओके. हॅपीली, लाऊडली, इथं स्लीपी आपण बघतोय. एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. ही रन्स फास्ट, तो वेगाने धावतो. सी स्पीक्स सॉफ्टली, ती हळूवार बोलते. द बॉय राईट्स नीटली, हे जे नीटली आहे याच्यामध्ये ॲडव्हर्बचं काम आहे. आता ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार दर्शवण्यासाठी वापर केला जातो. ऑलवेज, युजली, ऑफन हे जे वर्ड्स आहेत डिअर स्टुडंट हे आहेत ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे. ओके. ॲडव्हर्ब काय आहे? ॲडव्हर्ब कशा प्रकारे कोणासाठी काम करतो हे आपण बघत आहोत.